हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी आपल्या सर्वांची लाडकी मैत्रीण तेजश्री माझ्या आजच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की मी आज तुमच्यासोबत मी स्वतः मेकअप कोणते प्रोडक्ट यूज करते ते तुमच्याशी शेअर करणार आहे आज. चला तर मग वेळ न घालवता आपण चालू करूया आपल्या व्हिडिओला. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की मी एकतर लॅक्मीचे प्रोडक्ट्स यूज करते, फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट्स यूज करते आणि इनसाइट आणि मार्स हे जास्तीत जास्त माझे ब्रँड आहेत, म्हणजे जे मी वापरलेले आहेत आणि त्याचे रिझल्ट्स मला खूप छान वाटलेले आहेत. तर फेसेस कॅनडामध्ये मी एकच प्रोडक्ट यूज केलं ते म्हणजे स्ट्रोब क्रीम. तुम्हाला माहीतच असेल सध्या ही खूप फेमस झालेली आहे, सगळ्या लेडीजची खूप फेवरेट क्रीम झालेली आहे ही. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला शेअर करते की हिलॅरी रुडाचा हा कन्सिलरचा शेड आहे, जो माझ्या स्किन टोनला एकदम एक्झॅक्टली मॅच होतो आणि खूप छान असा फ्लोलेस मेकअप देतो. तर हा हिलॅरी रुडाचं हे कन्सिलर मी वापरते. आपल्या स्किन टोननुसार तुम्हाला चूज करायचं आहे ते. तर हे तुम्हाला मिळून जातं फक्त आणि फक्त 199 रुपयाला. त्यानंतर ना येते ते म्हणजे फाउंडेशन. तुम्ही बघू शकता इथं लॅक्मीचं फाउंडेशन मी यूज करते. ह्याचा स्किन टोन तुमच्या स्किन टोनला जो जाईल किंवा जो मॅच होईल तोच तुम्हाला घ्यायचा आहे. तर ह्याचं नंबर आहे 02. ही माझ्या स्किन टोनला जाणारी लॅक्मीची फाउंडेशन आहे. तर ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त 399 रुपये. लॅक्मीचे प्रोडक्ट्स खूपच एक्सपेन्सिव्ह आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु खूप छान मेकअप देतात. जर तुमच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल्स असतील, पिगमेंटेशन असेल किंवा बाकीचे कुठलेही स्किनवरती तुमच्या डाग असतील तर ते कव्हरअप करायला हे मदत करतं. तर त्यानंतर येते ती सगळ्यांची फेवरेट फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम. ह्याचा शेड आहे रोज गोल्ड. हा तुम्हाला 24 आवर्सचं कव्हरेज तर देतोच, यामध्ये हायलोरोनिक ॲसिड असल्यामुळे तुमचा चेहरा 24 आवर्स हायड्रेटेड राहतो आणि तुम्ही ही स्ट्रोब क्रीम ॲज अ ब्लश म्हणून सुद्धा यूज करू शकता. तर ही आहे फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम, जी माझ्या मेकअपच्या साहित्यामधला किंवा माझ्या मेकअपच्या बॉक्समधला अत्यंत आवडता पार्ट आहे माझा. त्यानंतर ना येतं ते म्हणजे मार्सचा कम्पॅक्ट पावडरचा सेट. हा सेट आहे बरं का, याच्यामध्ये 2 आहेत पावडर्स. तर तुमच्या स्किन टोनला कुठला जातो तो तुम्हाला चूज करायचा आहे कम्पॅक्ट पावडरसुद्धा. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. ह्यांचं पॅकेजिंगसुद्धा खूप सुंदर आहे बरं का. तर तुम्ही बघा किती सुंदर असं पॅकिंग आहे याचं. आणि इथे एक असं बटन दिलेलं आहे, ते तुम्हाला फक्त असं प्रेस केलं की हे ओपन होतं. हे बघा, हा नॉर्मल कम्पॅक्ट पावडर आहे जो आपण रेग्युलर यूज करतो. जर तुम्हाला घरात वापरायचं असेल किंवा रोज तुम्ही मेकअप जर करत असाल तर त्याला तुम्ही हे नॉर्मल कम्पॅक्ट वापरू शकता. आणि त्यानंतरून हा अजून एक कम्पॅक्टचा कम्पॅक्ट पावडरचा हे अजून एक पॅलेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं चमक दिसते ना चेहऱ्यावरती, तर त्या पद्धतीनं आहे. म्हणजे चमकीचा कम्पॅक्ट म्हटलं तरी चालेल. ह्याला काय म्हणतात मला नक्की माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर हे असे 2 येतात ह्याच्यामध्ये आणि खूप छान आहे. मी वापरून बघितलेलं आहे आणि माझा ह्याचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. हे तुम्हाला अगदी कमी किमतीत म्हणजे अफोर्डेबल किमतीत भेटून जातं 349 रुपयाला. तर हे आहे मार्सचं कम्पॅक्ट पावडर. त्यानंतर येते ती मार्सची बनाना पावडर, म्हणजेच आपण सेटिंग पावडर म्हणतो याला. मार्सची सेटर आहे, हा सेटिंग पावडर म्हणतो. तर मी आतापर्यंत ही वापरलेली नाही आहे. ह्याचं पॅकिंगसुद्धा मी ओपन केलेलं नाही, तुम्ही बघू शकता. मी आतापर्यंत एकदाही ही पावडर वापरलेली नाही. ही कशी वापरतात हेही मला माहीत नाही. कम्पॅक्ट पावडर इथंपर्यंत ठीक होतं, पण ही पावडर मला माहीतच नाही आहे की कशी वापरतात. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. परंतु सगळा मेकअप झाल्यावरती ही पावडर लावल्याने मेकअप आपला पूर्ण फिक्स होतो किंवा मेकअप सेट होतो असं म्हणतात. म्हणून मी म्हटलं की आपल्या मेकअप बॉक्समध्ये सुद्धा असावी म्हणून मी परचेस केलेली आहे. ही तुम्हाला अगदी अफोर्डेबल किमतीत आहे बरं का. 266 रुपयाला आहे. 266 अशी याची प्राईस आहे. त्यानंतर येतो तो इनसाइडचा आयशॅडोचा पॅलेट. तुम्ही बघू शकता. हे आयशॅडो पॅलेट घेऊन सुद्धा मला कमीत कमी 8 ते 9 महिने झालेले आहेत आणि खूप छान शेड्स आहेत बरं का याच्यामध्ये. 1 मिनिट मी ओपन करून दाखवते तुम्हाला. तर ह्या आयशॅडो पॅलेटमध्ये कमीत कमी तुम्हाला 10 शेड्स मिळतात. हायलाईट सुद्धा करू शकता. ॲज अ आयशॅडो म्हणून सुद्धा, आयशॅडो तर आहेतच हे, पण ॲज अ हायलायटर म्हणून सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता तुमच्या ड्रेस वाईज किंवा जर तुमचा कुठला गेटअप असेल किंवा तुमचं कुठलं ड्रेसिंग असेल त्या पद्धतीने तुम्ही याला यूज करू शकता. परंतु तुम्हाला जास्तीत जास्त मी हा शेड जास्त वापरते किंवा मला हा शेड खूप जास्त आवडतो म्हणून हा
मी जास्तीत जास्त यूज करते. खूप फाईन आहे, खूप छान आहे, फ्लॉलेस मेकअप देतं तुम्हाला आणि तुमचे डोळे किंवा तुमची जी ब्युटी आहे ती आकर्षक करण्यासाठी किंवा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुमच्याकडे हे पॅलेट असणं खूप गरजेचं आहे, जे माझ्याकडे आहे. आणि ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त 300 रुपये. खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. ह्याचं एक मोठं पॅलेटसुद्धा आलेलं आहे बरं का, जे 1,500 रुपयाला आहे, परंतु मी अजून परचेस नाही केलं. तर ज्या वेळेला परचेस करेन त्यावेळेला तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. त्यानंतर येते तो इनसाइडचाच हायलायटर आहे. हा गोल्डन शेड आहे याची. तुम्हाला हेही ओपन करून दाखवते मी. खूप छान आहे. तुमचा सगळा मेकअप झाल्यानंतर जर तुम्ही हा हायलायटर लावलात ना, तर तुमचा चेहरा एवढा ग्लो देईल किंवा एवढा चकाकी देईल तुमच्या चेहऱ्याला. हा हायलायटर खूप छान आहे आणि खूप मस्त आहे. मी वापरून बघितलेला आहे आणि खूप मस्त, मला खूप मनापासून आवडला हा हायलायटर. तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर तुम्ही नॉर्मल स्टेशनरी दुकानात सुद्धा परचेस करू शकता किंवा जे ऑनलाईन ॲप्स आहेत नायका, पर्पल, तिथूनही परचेस करू शकता. तर ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त 125 रुपये. हे बघा, इनसाइडचाच आहे हा. त्यानंतर येते ती म्हणजे स्विस ब्युटीची प्रोफेशनल ब्लशर आहे बरं का. हा तुमचा मेकअप पूर्ण झाल्यानंतर जर तुम्हाला ब्लश करायचे असेल, चीक टिन्स वगैरे, तर तुम्ही हा ब्लशर नक्कीच वापरू शकता. तर ह्याचा शेड आहे रोज आहे ह्याचा शेड. तुम्हाला दाखवते मी. रोज शेडमध्ये येते हे बघा. आणि मी ही परचेस केलेली नाही आहे, तर तुम्ही बघू शकता की किती छान कलर आहे. आणि खूप असं डार्क पण नाही, खूप लाईट पण नाही, मीडियम अशा कलरमध्येही स्विस ब्युटीचा हा ब्लशर आहे. तर मी हे परचेस केलेलं नाही आहे. मी मुंबईला गेले होते त्यावेळेला माझ्या बहिणींनी मला हे गिफ्ट केलं होतं आणि ह्याची प्राईस आहे फक्त आणि फक्त 299 रुपयाला तुम्हाला हा ब्लशर मिळून जातो. त्यानंतर मी मार्सची लिप आणि चीक टिंट असं घेतलेलं होतं. हे तुम्ही ॲज अ लिपस्टिक्स म्हणून सुद्धा यूज करू शकता आणि तुमच्या ॲज अ ब्लशर म्हणून सुद्धा तुम्ही चीक टिंट्स म्हणून सुद्धा ह्याला यूज करू शकता. खूप छान शेड आहे ह्याची सुद्धा. तुम्ही बघू शकता पीच कलरमध्ये आहे याचा शेड. तर तुम्ही बघू शकता पीच कलर, थोडासा डार्क आहे पीच कलरमध्ये. बघू शकता शेड सुद्धा खूप सुंदर आहे. मला आवडली म्हणूनच मी परचेस केलेली आहे. खूप छान आहे आणि ह्या शेडचा नंबर आहे 2. तुम्ही बघू शकता इथे. मला ही जास्त आवडली म्हणून मी घेतली. कमीत कमी तुम्हाला याच्यामध्ये 4 ते 5 शेड्स मिळतात. तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता. तर याची प्राईस आहे फक्त आणि फक्त 299 रुपये. तर खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये येतात ह्या सगळ्या वस्तू. त्यानंतर माझं लिपस्टिकचं कलेक्शन सुद्धा हे एवढं आहे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त स्विस ब्युटीचे लिपस्टिक्स आहेत. ADSची एक आहे, लोटसची पण मी वापरते. तर तुम्हाला दाखवतेच आणि तुमच्यासोबत शेअरच करते मी. तर बघा, ही लोटसची लिपस्टिक आहे जी मला खूप म्हणजे जास्त प्राईस होती याची त्यावेळेला. 599ला मी घेतला होता. हा पीच कलरची लिपस्टिक आहे. तुम्ही बघू शकता खूप छान तुमच्या लिप्सला आकर्षित करते किंवा तुमच्या लिप्सला खूप छान असा रंग देते किंवा अट्रॅक्टिव्ह दिसायला सुद्धा हेल्पफुल आहे. ही लोटसची आहे, ही स्विस ब्युटीची आहे. हा शेड्स मला माहीत नाही पण कलर मला खूप छान वाटला आणि पर्सनली मला हा कलर खूप आवडतो. याच कलरच्या माझ्याकडे 2 ते 3 लिपस्टिक आहेत. ही स्विस ब्युटीची आहे ज्याची प्राईस आहे फक्त आणि फक्त 150 रुपये. त्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी हिलॅरी रुडाची लिपस्टिक. ह्याची प्राईस आहे 120 आणि ह्याचा शेड आहे चोको, लाईट चोकोमध्ये आहे. हा पण खूप छान आहे, लाईट वेट आहे आणि ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे बरं का. त्यानंतर मला ही माझ्या फ्रेंडनी गिफ्ट केली होती. आठवत पण नाही मला कधी केली होती, पण खूप दिवस झाले. पण मी ही एकदाही वापरल्याचं मला आठवत नाही. पण याचा शेड मात्र खूप छान आहे. तुम्ही बघू शकता अगदी चॉकलेटसारखं आहे ह्याचा शेड. आणि आय थिंक ह्याची प्राईस असावी 150 ते 200च्या आसपास. त्यानंतर हे लिप लायनर आहे माझं. बघू शकता पिंकवाला आहे. हे बघा, हे लिप लायनर आहे. इनसाइडचंच आहे हे पण. बघू शकता तुम्ही. 100 रुपयाला मिळून जातं तुम्हाला स्टेशनरी दुकानात वगैरे. आणि खूप छान तुमच्या लिप्सला आकार देण्यासाठी किंवा बेसिक लिपचा जो मेकअप आहे ते करण्यासाठी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतं. 100 रुपयाला घेतलं होतं मी हे. आणि त्यानंतर ही लिपस्टिक आहे ADS प्रोची, जी मी स्वतः परचेस केली होती आणि ह्याचा शेड सुद्धा खूप छान आहे. तुम्ही बघू शकता अगदी 100 रुपयाला परचेस केली होती मी हे. त्यानंतर शुगर पॉपचा हा लिप बाम आहे जो चोकोमध्येच येतो. 100 रुपयाला हाही परचेस केलेला आहे मी स्टेशनरी शॉपमध्ये.
त्यानंतरून ही एक लिपस्टिक आहे, मॅटची लिपस्टिक आहे ही माझ्या आईने दिली होती मला. खूप छान आहे, तुम्ही बघू शकता याचा शेड सुद्धा किती छान आहे, कलर वगैरे. तर ही परचेस केली होती आईने 150 रुपयाला. त्यावेळेला मला खूप आवडली होती आणि मी तिच्या मागच लागले होते की मला तू लिपस्टिक घेऊन दे या कलरची. त्यावेळेला तिने मला ही लिपस्टिक घेऊन दिली होती. त्यानंतर ना येतो तो डोळ्यांचा मेकअप. जर आपण डोळ्याला काजळ, आयलायनर वगैरे सगळं लावलं ना तर आपली ब्युटी खूप परिपूर्ण दिसते आणि आपले डोळे सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर त्यासाठी मी कुठले प्रोडक्ट्स वापरते ते बघा. हे प्रोडक्ट्स मी वापरते. हा आहे मार्सचा आयलायनर आहे, जो पेन टाईपमध्ये येतो. आता बऱ्याच वेळेला की नाही ते आयलायनर सुद्धा वेगळ्या वेगळ्या नेल पॉलिशच्या टाईपमध्ये किंवा त्या ब्रश टाईपमध्ये येतो. तुम्हाला लावायला जमत नाही किंवा मग डोळ्याच्या बाहेर जातो किंवा मग चुकून खालच्या बाजूला लागतो, तर ते खूप काळं काळं होतं डोळ्यांच्या खाली वगैरे. म्हणून मी ह्याचा मार्सचा आयलायनर वापरते, जो खूप आपल्या डोळ्यांना डिफाईन करायला मदत करतो किंवा ह्याच्याने मेकअप सुद्धा खूप सुंदर होतो. तर त्यानंतर ना मी मस्करा वापरते. डाझलरचा सिल्की आय मस्करा आहे हा, तुम्ही बघू शकता. जर तुमच्या आयलॅशेस छोट्या असतील किंवा मग जास्त अशा आयलॅशेस नसतील तुम्हाला किंवा छोट्या असतील, तर तुम्ही हा मस्करा लावला तरी सुद्धा तुमच्या आयलॅशेसला खूप सुंदर असा टचअप दिला जाईल आणि तुमच्या आयलॅशेस खूप छान अशा डिफाईन होतील. तर त्यानंतर येतं ते काजळ. मी हिमालयाचं काजळ वापरते. काजळ मी एकाच ब्रँडचं नाही वापरत, 2-3 ब्रँडचे वापरते. एक तर आहे हिमालया आणि एक लॅक्मीचं काजळ आहे जे वॉटरप्रूफ आहे, ते सुद्धा मी वापरते. पण मला हिमालया जास्तीत जास्त मी रेफर करते बिकॉज ऑफ ह्याचं काजळ जे आहे ना, ते काजळ डोळ्यामध्ये घातल्यावरती डोळ्यांची जळजळ होणं किंवा डोळ्यातून पाणी येणं असे कुठलेही प्रकार होत नाहीत, म्हणून मला हे जास्त आवडतं. तर हे असं होतं माझं ब्युटीचं कलेक्शन. तुम्हाला माझं मेकअपचं कलेक्शन कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे ज्यावेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्या व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चला तर मग आजचा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.